आणि आता आपण थेट जाऊयात वारीमध्ये। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत तिथून जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात सागर यांच्याकडे। सागर, आपण बघतोय आज वारी पुण्यात मुक्कामी आणि आजचा शेवटचा दिवस आहे। काय जोश बघतोय, काय सांगतायत वारकरी आणि आजच्या वारीमध्ये काय वेगळं पण तुम्हाला अनुभवायला मिळालं? नक्की आपण जर पाहिलं तर आज पुणेकरांसाठी दिवाळी दसरा सारखा हा सण आहे, कारण की वारकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या वारीमध्ये कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही। आपण जर पाहिलं तर या दोन्ही बाबांचं वय जर पाहिलं तर 65-70च्या आसपास असेल, मात्र त्यांच्यामधली एनर्जी, ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी नाचतात आणि आपली भक्ती जी आहे ती या माध्यमातून दाखवतात। काय वाटतं वारीत आल्यावर? खूप आनंद वाटतो। गेल्या 20-22 वर्षापासून मी वारीमध्ये येत आहे। माझ्या परिवाराच्या वतीनं आम्ही अन्नदानाची सेवा दिंडी क्रमांक 75 आपण जर बघितलं तर वारीत काय वाटतं? माऊली दिसतात का? माऊली दिसतात म्हणूनच हे सर्व लोक घरादारावर तुळशीपत्र ठेवून इंद्रायणी एवढा पूर आला, आळंदीला एवढा पूर आला, लोक वाहून गेले, पण हे लोक हटले नाहीत का? माऊलीवर भरोसा आहे। माऊली करणार ते करतात। निर्जीव भेट चाललेली म्हणतात लोक, रेडा बोलला म्हणतात, मेलेले माणसं जेवले, मृत प्राणी जेवले, पुरुषही केले स्त्रियाची, असं ज्ञानोबराची ख्याती आहे। म्हणून हे लोक वाहून गेले तर जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आळंदी सोडणार नाही, आळंदी पंढरपूरची वारी सोडणार नाही, इथवर ह्याची निष्ठा आहे। नक्की आपण पाहिलं ती सगळी जिद्द आहे, एक उत्साह दिसतोय सगळा। इथे आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मिळते आणि दरवर्षी दिंडीमध्ये येण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करतो। मी डॉक्टर जरी असलो तरी एक दिवस दिंडीसाठी काढतो आणि एक वेगळी अनुभूती घेतो। काय वाटतं वारीत? खूप समाधान आणि आनंद वाटतो आणि एक अगदीच प्रकारचा सागर। उत्साह आणि असं वाटतं की आपण काहीतरी भाग्य केलेलं आहे आणि त्याचा आपण आता अगदीच सागर, आणि आपण बघतोय की हा उत्साह जो आहे तो या ठिकाणी अगदी, आपल्याला आणि आपण बघतोय पाहायला कशा मिळतोय। पद्धतीनं सगळ्या या वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि ही वारी आणि आजच्या दिवसात नेमकं कसा जोश जल्लोष आहे तो तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद सागर।